कमजोरी नाही, डॉक्टर यांचे सायन्स सुद्धा सांगते. महिलांमध्ये पेन, ड्रायनेस आणि डिस्कम्फर्ट होऊ शकतो. काहींना 3 ते 4 मिनिटं लागतात, पण ते कम्फर्टेबल वाटत असेल तर, ज्याची की ऍक्च्युअली मध्ये गरज नाही. शेवटी एकच मुद्दा. डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं 3 लाखांपेक्षाही जास्त सबस्क्रायबर अर्थातच YouTube फॅमिली असणाऱ्या आपल्या आशा किरण क्लिनिकच्या या YouTube चॅनलमध्ये. आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत जो नवरा बायकोच्या नात्यात खूप महत्त्वाचा असतो, पण लोक त्याबद्दल माहिती घेत नाही. अनेकदा कपल्स डॉक्टर उमेश मुंदडाच्या क्लिनिकमध्ये येऊन हा प्रश्न विचारतात, डॉक्टर सेक्समध्ये किती पोझिशन असायला हव्यात आणि एका पोझिशनमध्ये किती वेळ ठेवणं योग्य असतं? इंटरनेटवर खूप विचित्र माहिती येते. कोणी सांगतं 15 पोझिशन, कोणी सांगतं 30 पोझिशन आणि कोणी म्हणतं 100 पेक्षा जास्त. पण आज आपण हे सगळं वास्तवात कसं असतं हे समजून घेणार आहोत. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिक द्वारे हे लोकांना मार्गदर्शन करत आहे. क्लिनिकल सेक्सोलॉजी मध्ये त्यांचा 40 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात. शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला असतात. डॉक्टर मुंदडा सांगतात की सगळ्यात आधी एक गैरसमज बाजूला करा. सेक्स पोझिशनला संख्या नसते. 10, 20, 50, 100. प्रत्यक्ष आयुष्यात जास्तीत जास्त 4 ते 7 पोझिशन्स कपल वापरतात आणि त्यातूनही 3 ते 4 पोझिशन सर्वात जास्त वापरल्या जातात. जसं की मिशनरी असेल, वुमेन ऑन टॉप असेल, डॉगी स्टाईल असेल, साइड पोझिशन असेल. शरीराला जे नॅचरल कम्फर्टेबल वाटतं तिथेच दोघांनाही आनंद मिळतो. बाकी इंटरनेट आणि मूवीज मध्ये जे ॲडव्हान्स पोझिशन दाखवतात त्या प्रत्यक्ष आयुष्यात गरजेच्या नसतात. डॉक्टर एकदम स्पष्ट सांगतात, सेक्स मेकॅनिझम नाहीये किंवा जिम्नॅस्टिक नाहीये. कम्फर्ट आणि जवळीक हीच खरी पोझिशन आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेक्स पोझिशन मध्ये किती वेळ द्यावा. लोकांचा गैरसमज असा आहे की एका पोझिशन मध्ये 15 ते 20 मिनिटं राहणं गरजेचं असतं. स्ट्रॉंग परफॉर्मन्स आहे. पण डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्स मध्ये टायमिंग नाहीये, रिदम असतो, कम्फर्ट असतो, तोच महत्त्वाचा असतो. आणि नैसर्गिकरित्या बहुतांश कपल 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत एका पोज मध्ये असतात. काहींना 3 ते 4 मिनिटं लागतात, पण ते कम्फर्टेबल वाटत असेल तर. पण 10 ते 15 मिनिटं एकाच पोझिशन मध्ये राहणं शरीरावर ताण आणू शकतं. विशेषतः महिलांमध्ये पेन, ड्रायनेस आणि डिस्कम्फर्ट होऊ शकतो. पुरुषांमध्ये स्टॅमिनाचा दबाव वाढतो, त्यामुळे पोझिशन बदलणं हे अगदी नैसर्गिक आहे. कमजोरी नाही, डॉक्टर यांचे सायन्स सुद्धा सांगते. प्रत्येक पोझिशन मध्ये पेनिट्रेशन, डीप अँगल, विमेन स्टिम्युलेशन पॅटर्न आणि दोघांचे मसल प्रेशर वेगळे असतात. त्यामुळे बॉडी ऑटोमॅटिकली सांगते आता पोझिशन बदल. थकवा येणं, पेन येणं किंवा एक्साइटमेंट मध्ये कमी जास्त होणं नॉर्मल आहे. डॉक्टर सांगतात सेक्स म्हणजे दोघांच्या शरीराचा संवाद असतो. जिथे कम्फर्ट थांबतो तिथे पोझिशन बदलायला पाहिजे. आता सर्वात मोठा मुद्दा म्हणजे किती पोझिशन करावेत. डॉक्टर मुंदडांचं एक वाक्य या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर आहे. तुमच्या नात्यात ज्या 2 ते 4 पोझिशन मध्ये दोघांना आनंद, सुरक्षितता आणि जवळीक वाटते तेवढाच पोझिशन पुरेशा आहेत. अधिक पोझिशन्स मध्ये अधिक आनंद, अनेक जोडपी, मिशनरी, वुमन ऑन टॉप, डॉगी, साइड या 3 ते 4 पोझिशन मध्येच संपूर्णपणे सॅटिस्फाईड असतात. बाकी सर्व ॲडव्हान्स पोझिशन केवळ कन्फ्युजन क्रिएट करतात, ज्याची की ऍक्च्युअली मध्ये गरज नाही. शेवटी एकच मुद्दा, सेक्स पोझिशन बद्दल डॉक्टर नेहमी म्हणतात सेक्स परफॉर्मन्स नाही, पार्टनरशिप आहे. पोझिशन 1-2 वेळ कमी जास्त हे महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं आहे दोघांची संमती, दोघांचा कम्फर्ट आणि दोघांनाही मिळणारा आनंद. हेल्दी सेक्स लाईफ म्हणजेच हॅपी मॅरिड लाईफ आणि त्याचा थेट संबंध मेंटल वेल बिंगशी येतो. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले, सो असंच प्रेम नेहमी असू द्या.